नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. HDFC आणि ICICI बँक यातली आपण कंपॅरिझन करूया. गेल्या 10 वर्षात कोण किती वाढलं किंवा कोण कमी वाढलं. दोन्ही बँक्स उत्तम आहेत. प्रायव्हेट सेक्टरमधल्या टॉप बँक्स आहेत. हे दोन बँकांचे मिळूनच ना बँक निफ्टीचे 50-52% ह्याच्यामध्ये वेट आहे. तर बघा काय झालेलं आहे ते. तर पोटेन्शियल किती आहे. ओके, ऑब्व्हियसली तुम्हाला बघायला पाहिजे. HDFC बँकेचं गेल्या 10 वर्षामध्ये ओके मार्केट व्हॅल्यू वाढली आहे 4.1 टाइम्स, म्हणजे 240चा 1000 झाला आहे शेअर. ओके, किंवा मे बी 900 रुपये किंवा 960 रुपये झाला असेल. सध्याची प्राईस मला माहीत नाही. ॲसेट्स कितीने वाढले? 9 टाइम्स ॲसेट वाढले. 5 लाख कोटी ॲसेट्स होते 2014ला, ते आता 45 लाख करोड झाले. म्हणजे 9 टाइम्स ॲसेट वाढलेलं आहे. आणि प्रॉफिट मात्र 4 टाइम्सच वाढलेलं आहे. नंतर PBT मार्केट व्हॅल्यू फक्त 4 टाइम्सने वाढलेली आहे. PBT किती वाढलं आहे? तर 8.5 टाइम्सने वाढलेलं आहे. म्हणजे 8,800 करोड PBT होता 2014ला. तो 2015ला तो आता 75,000 कोटी झालेला आहे PBT. सो PBT हॅज ग्रोन 8.5 टाइम्स. ॲसेट्स हॅव ग्रोन 9 टाइम्स. म्हणजे हे बरोबर चालले आहेत दोघं. पण मार्केट व्हॅल्यू याची फक्त 4 टाइम्सच वाढलेली आहे, 4.1 टाइम्स. त्यामुळे HDFC शेअरला अजून पोटेन्शियल ह्याच्यापुढे डबल आहे बेस्ड ऑन द फंडामेंटल परफॉर्मन्स. टेक्निकल वेगळं आहे. टेक्निकल एक्सपर्ट विल टेल यू अबाउट द टेक्निकल रेजिस्टन्स अँड सपोर्ट एक्सेट्रा, किंवा इलियट वेव्ज एक्सेट्रा. ICICI बँकेचं काय झालं आहे? त्याच 10 वर्षामध्ये शेअरची प्राईस 7 टाइम्स वाढलेली आहे. ओके, नंतर ॲसेट्स 8 टाइम्स वाढलेले आहेत. आणि PBT मात्र 3.8 टाइम्सच वाढलेलं आहे. म्हणजे PBT ICICI बँकेचा ॲसेटला धरून वाढलेला नाही. ओके, 10 वर्षामध्ये ॲसेट्स 8 टाइम्स वाढलेत, पण PBT 3.8 टाइम्सच वाढला आहे. त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी वाढायला ICICI बँकेला अजून जबरदस्त चान्स आहे. शेअर वाढून झालेला आहे का? तर लुक्स लाईक झालेला आहे. 7 टाइम्स झालेलं आहे ऑलरेडी. ॲसेट्स 8 टाइम्स झाले, प्रॉफिट मार्केट व्हॅल्यू 7 टाइम्स झालेली आहे ऑलरेडी. त्यामुळे ICICI बँक ॲग्रेसिव्ह असल्यामुळे ह्याच्यामध्ये लोक उड्या टाकतात जास्त. ICICIमध्ये HDFC बँकेमध्ये उड्या टाकत नाहीत, कारण ही कन्झर्वेटिव्ह बँक आहे म्हणून. ओके, त्यांचे सगळे बिझनेस डिसिजन्स खूप कन्झर्वेटिव्ह असतात. ओके, नंतर HDFC इज कोटिंग ॲट 2.86 टाइम्स बुक व्हॅल्यू आणि ICICI बँक इज कोटिंग ॲट 3.3 टाइम्स बुक व्हॅल्यू. त्यामुळे HDFC बँकेत अजून जास्त तुम्हाला मलिदा मिळू शकतो गोईंग फॉरवर्ड. सेल्स ग्रोथ 16% झालेली आहे एव्हरी इयर 10 इयर्समध्ये. ओके, आणि प्रमोटर्स 0 आहे ऑब्व्हियसली. हे सगळे HDFC बँक आणि ICICI बँक इज ओन बाय FII. 48% FIIकडे शेअर्स आहेत त्याचे. DIIकडे 36% आहेत. पब्लिककडे 15% आहे. म्हणजे फॉरेनचेच लोक HDFC बँकचे ओनर्स आहेत, हे तुम्हाला मी सांगतो. सेम थिंग इज ICICI बँक. फॉरेनचे लोक ओनर्स आहेत, त्यामुळे जे डिव्हिडंड देतात ते फॉरेनच्या कंपन्यांनाच जास्त जातात. जसं व्हॅनगार्ड आहे, किंवा ग्लोबल पेन्शन फंड्स आहेत, किंवा सिंगापूर गव्हर्नमेंट आहे वगैरे. हे सगळे लोक HDFC आणि ICICI बँकेला प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून बसलेले आहेत. राईट, त्याच्यामुळे तुम्ही पण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि मोठा प्रॉफिट कमवू शकता. विचारा तुमच्या ॲडवायझरला.